जत तालुक्यातील कुंभारी परिसरामध्ये पाण्याने पूर्ण क्षमतेने भरलेला तलाव रात्रीच्या वेळी फुटल्याने महापुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले असून 25हून अधिक विहिरी मोजलेल्या आहेत, तर उभी पिके पाण्यामध्ये वाहून गेले आहेत. महापुराच्या या पाण्यात वाहून गेलेला एका शेतकऱ्याला वाचवण्यामध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतीचे व परिसरातील विहिरींचे अतोनात नुकसान झाले आहे. जत तालुक्यातील कुंभारी गावामधील 572 मधील हा पाझर तलाव असून हा स्थानिक स्तर विभागाकडून 1999 साली याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या तलावामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आल्यामुळे तलाव पूर्णपणे भरलेला होता. भरलेला तलाव मध्यरात्रीच्या वेळी अचानक त्याचा बांध अगदी मधोमध फुटलेला आहे. त्यामुळे तलावातील सर्व पाण्याचा मोठा महापूर या ओढ्याला आला. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. गुळवंची ते कुंभारी हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. पुराच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे, मात्र त्याला वाचवण्यात यश आलेले आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भागातील संपूर्ण शेती या तलावाच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे. ऊस, डाळिंब तसेच द्राक्षाच्या बागा वाहून गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेले शेतीचे बांध फुटलेले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती सौ अर्चना नाथा पाटील, युवा नेते नाथाभाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना व पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. सर्व आपत्कालीन यंत्रणा या परिसरामध्ये उपस्थित झाल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. स्थानिक स्तर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच अधिकारी यांनी आज सकाळी भेट दिली. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पाटबंधारे विभागाकडून सदरच्या तलावाची डागडुजी करण्याबाबतच्याही हालचाली सुरू झालेल्या आहेत. जय भारत न्यूज ब्युरो कुंभारी प्रतिनिधी.